वसतिगृहातील विद्यार्थ्यांचं कडाक्याच्या थंडीमध्ये गेल्या 7 दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे। यवतमाळच्या पांढरकवडा इथल्या आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी कडाक्याच्या थंडीमध्ये गेल्या 7 दिवसांपासून ठिय्या आंदोलन करतात। यवतमाळमधून राज्याचे आदिवासी विकास खात्याचे मंत्री अशोक उईके आणि स्थानिक आमदार आदिवासी असतानाही आंदोलकांच्या मागण्यांकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसतंय। त्यामुळे विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केलाय। आपल्या विविध मागण्यांसाठी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर हे विद्यार्थी आंदोलन करतायत। तर महागाई दरानुसार प्रत्येक वर्षी डीबीटी मध्ये वाढ करावी आणि वसतिगृहात सतत गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करावा अशी मागणी या विद्यार्थ्यांची आहे। जोपर्यंत आदिवासी खात्याचे मंत्री अशोक उईके चर्चेला येत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही अशी भूमिका या आंदोलकांनी घेतली आहे। आदिवासी मुलांनी या ठिकाणी जे ठिय्या आंदोलन केलं त्या आंदोलनाला मी भेट देण्यासाठी या ठिकाणी आलो। विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षण घ्यावं असं वाटत असेल तर त्या पोरांना एका ठिकाणी ठेवणं काळाची गरज आहे। त्यांच्यावर कंट्रोलिंग म्हणून गृहपाल किंवा गृहप्रमुख असणं गरजेचं आहे। आदिवासी डिपार्टमेंटचं लक्ष केंद्रित असलं पाहिजे। जर शासकीय बिल्डिंग राहिली तर त्या बिल्डिंगला लॉक लावू शकतो, आपण टाइम पिरियड ठरवू शकतो आणि त्यामुळे त्या विद्यार्थ्यांवर कंट्रोल राहील। आणि म्हणून त्यासाठी आम्ही विचार केला की वसतिगृहाची निर्मिती करायची आणि डीबीटीचा जर विषय राहिला जोपर्यंत वसतिगृह होत नाही किंवा त्याप्रमाणे बिल्डिंग मिळत नाही तर आपल्याला डीबीटीचा विषय ज्याप्रमाणे इतर दर वाढ होतात महागाई भत्त्यानुसार त्याप्रमाणे आपण त्यामध्ये दुरुस्ती करून पोरांना न्याय देण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारची आमची चर्चा झाली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।